पण मुंबई ते कोल्हापूर असा महालक्ष्मी एक्सप्रेस पुणा स्टेशनवरून निघाली आहे गाडी आपली। मंडळी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण चाललो आहोत आता कोल्हापूरला श्री क्षेत्र ज्योतिबा यांचं दर्शन घेण्यासाठी। तर मी आहे आता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये। तर मी आता महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणार आहे, जी येणार आहे ठाण्याला 9 वाजता आणि CST वरून वगैरे किती वाजता सुटते आणि आता याचं तिकीट किती आहे ते मी तुम्हाला सगळं पुढे व्हिडिओमध्ये सांगेन। आणि आता वाजलेत बरोबर 7:45। आता इथून ठाण्यावरून 9 वाजता आहे म्हटल्यावर मी आता 15 मिनिटात पोहोचीन ठाण्याला। आता आरामात निघू, पण आता ठाण्याला पण ती ट्रेन किती वाजता येते आणि कोणत्या प्लॅटफॉर्म नंबरवर ते तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन। आणि तिकीट किती रुपये आहे आणि बरोबर 9 वाजता येते का, आणि सकाळी कोल्हापूरला आपण लास्ट स्टॉपला उतरणार आहे, तर कोल्हापूरला किती वाजता पोहोचते आणि ट्रेन नंबर काय आहे वगैरे कसं आहे मी तुम्हाला सगळं पुढे व्हिडिओमध्ये सांगेन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई ते कोल्हापूर असा महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास करणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र ज्योतिबा म्हणजे ज्योतिबा मालक यांचं आपण दर्शन घेणार आहोत आणि महालक्ष्मीचं ऑफकोर्स महालक्ष्मीचं सुद्धा दर्शन घेणार आहोत। उद्या आहे गुरुवार, आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे, शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा। त्या निमित्ताने आपण महालक्ष्मी आईचं सुद्धा दर्शन घेऊ। चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। तर मंडळी आता निघालो आहे आणि आता जस्ट सँडविच घेतो ट्रेनमध्ये खायला। आता घरी तर जेवलो आहे मी, पण आता ट्रेनमध्ये आपल्याला 9:30-10 वाजता भूक लागेल म्हणून मी सँडविच घेतोय खायला। ट्रेनमधलं खाण्यापेक्षा आपण वेस्टो सँडविच घेतलं आहे खायला। ठीक आहे, बघूया आता ट्रेन किती नंबरला येते, किती वाजता पोचते ती सगळी माहिती तुम्हाला तर मी पुढे देईन। ठीक आहे, आता वाजलेत 8:10 आणि इथे ट्रेनचा टायमिंग आहे ठाण्याला 9 वाजता आणि CST वरून सुटते ती 8:15 वाजता। आणि याचं तिकीट किती रुपये वगैरे मी सगळं पुढे सांगतो। आता सँडविच पार्सल घेतो आणि मग निघूया, भेटू आपण डायरेक्ट ठाणा स्टेशनला। तर मंडळी आपण आता ठाण्याला पोचलो आहे। तर आपली आता ट्रेन काही अजून इथे दाखवत नाही आहे महालक्ष्मी एक्सप्रेस, कारण का 8:40 पाहू शकता शेवटची ट्रेन दाखवते। आपली ट्रेन इथे 9 वाजता पोहोचेल। आता मी जस्ट ऑनलाईन चेक केलं तर ट्रेन ऑन टाईम आहे, आता दादरला पोचली आहे। आता इथं 9चा टायमिंग आहे, आता वाजलेत 8:40। ठीक आहे, आता ऑनलाईन म्हणजे स्टेटस चेक केलं ना तर 7 नंबरला येते ट्रेन आणि आता इथे किती नंबरला येईल मी समजेलच तुम्हाला। बघूया, आता इथे इंडिकेटर काही लावले नाही 7 आणि 8 नंबर प्लॅटफॉर्मचे, बहुतेक 7 नंबरला लागेल ट्रेन, मी तुम्हाला दाखवीनच। तर मंडळी हे बघा प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागली आहे महालक्ष्मी एक्सप्रेस। लास्टला बघा गेलं, प्लॅटफॉर्म नंबर 7ला लागली आहे। आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 7वर जाऊ आणि आपल्या डब्याची इथे जाऊन उभं राहू। आता वाजलेत बरोबर 8:45, जर 10 मिनिटात ट्रेन येईल महालक्ष्मी एक्सप्रेस। चला प्लॅटफॉर्म नंबर 7 महालक्ष्मी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 7। आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 7वर येऊन उभं राहिलो आहे। ट्रेन नंबर 17411 महालक्ष्मी एक्सप्रेस। अरे बापरे, आपण आता पूर्ण प्लॅटफॉर्म चालत आलो आपल्या कोचच्या इथे। आपला कोच नंबर आहे S7 मध्ये 23 नंबर। आता वाजलेत बरोबर 9 वाजले बरोबर। अजून ट्रेन काय आली नाही, आता 9:05 येईल, अनाऊन्समेंट चालू आहे आणि ट्रेनला बघू शकता गर्दी आहे, ट्रेनला गर्दी आहे। ठीक आहे, बघूया आता किती वाजता येते ते। तर मंडळी फायनली आपली महालक्ष्मी एक्सप्रेस आली आहे 9:05। ठीक आहे, गाडी तर ऑन टाईम आहे। महालक्ष्मी एक्सप्रेस चला आता आपण आपल्या सीटवर जाऊन बसू। S723 RAC आहे, पण इथं बसून जावं लागेल आपल्याला। ठीक आहे, चलो देखते हैं, गर्दी आहे ट्रेनला। तर मंडळी आता बरोबर वाजलेत 9:10 आणि आपली S23 ट्रेनमध्ये आपण आता पोचलो आहे। ट्रेन तशी आहे, चकाचक आहे बघा, क्लीन आहे। आता आपल्या सीटवर बसलो आहे, RAC आहे आपली। अजून समोरचे 24 नंबर अजून आले नाहीत। ठीक आहे, तर मंडळी आपली ट्रेन आता सुटली आहे ठाण्यावरून आणि आता वाजलेत बरोबर 9:10 म्हणजे 9:09 टायमिंग आहे सुटायला। ठीक आहे, आता किती वाजता पोचते ते मी तुला सांगतो
आणि आता इथून ठाण्यापासून ते कोल्हापूर किती रुपये तिकीट आहे ते पण मी तुम्हाला आता थोड्या वेळात सांगतो. ठीक आहे, बघा बाकी आता ट्रेन सुटली आहे. तर मंडळी आता कल्याण कर्जत पुणा, कल्याणचा 9:20चा टायमिंग आहे, कर्जतचा 10:15चा टायमिंग आहे आणि पुणा रात्री 12 ते 12:15च्या मध्ये येतं. बघूया आता आपल्याला गाडी किती वाजता पोहोचवते ते. बघूया आता जस्ट सुटली आहे ठाण्यावरून. ठीक आहे, आता तरी ऑन टाईम आहे. पुढे आपल्याला समजेल किती वाजता सोडते, कसं काय काय ते तुम्हाला समजेल. तर आपला व्हिडिओ संपूर्ण बघा, आपला प्रवास कसा होतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि मंडळी हा ट्रेनचं तिकीट आहे CST टू कोल्हापूर 330 रुपये, म्हणजे 331 रुपये स्लीपर्स आहे. आणि ठाण्यापासून काढाल तर 305 का 290 रुपये असं काहीतरी तिकीट आहे. पण मी डायरेक्ट CST वरूनच काढलेलं, CST टू कोल्हापूर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. ठीक आहे, बघूया आता कल्याण येईल, कल्याण. तर मंडळी गाडी आता कल्याणला पोचली आहे आणि आता वाजले बरोबर 9:40. 9:30चा टायमिंग होता. कल्याण. तर मंडळी आता कल्याणवरून निघाली आहे, आता कर्जत. धुकं आहे तसं एवढं रात्री, म्हणजे पुढे थंडी भेटणार आपल्याला. ठीक आहे, बाय बाय कल्याण. तर मंडळी आता कर्जत येईल, गाडी 10-15 मिनटं लेट आहे. आणि आता माझी सीट RAC आहे 23 नंबर आणि 24 नंबरला एक वयस्कर व्यक्ती आहेत. आता काय मी आता जास्त करून उभंच राहणार. आता ते वयस्कर आहे म्हटलं, त्यांना थोडा आराम करायला देईन. ठीक आहे, आपण काय सकाळपर्यंत मॅनेज करू शकतो कसं काय इकडे तिकडे उभं राहून वगैरे. पण ते वयस्कर आहेत तर म्हटलं त्यांना झोपू दे. आता झोपलेत ते, मी पण आता उभं आहे. थोडा वेळ मी पण उभा राहीन आणि साईडला तिथे बसेन. ठीक आहे, बघूया आता प्रवास कसा होतो. आता कर्जत येईल, कर्जतला 10:30चा टायमिंग होता, तर अजून गाडी पोचते. ठीक आहे, बघूया किती वाजता पोचते. पण आता कर्जतला पोचलो आहे. कर्जतला टाईम होता 10:30चा, गाडी ऑन टाईम आहे. कर्जत आता याच्यानंतर डायरेक्ट पुणा 12:15. जरा पण नाही थांबली, जरा म्हणजे 2-3 मिनटं फक्त थांबली असेल, लगेच सुटली कर्जतवरून. लगेच सुटली कर्जतवरून. 35 झाले, 35 कर्जत. आता याच्यानंतर डायरेक्ट आपला स्टॉप येईल पुणे. आणि आता हे काका इथे आहेत माझ्याबरोबर, तर हे बोलतात पुण्याला किती वेळ थांबते? 15 अर्धा तास. अर्धा तास थांबते, म्हणजे 12:15ला पोचते तर 1ला सुटते, म्हणजे अर्धा-पाऊण तास थांबते गाडी. ठीक आहे, तुम्ही कुठून आले? मी कल्याणवरून. कल्याणवरून आलात. कुठे चालले? सातारा. सातारा. ते किती वाजता येतं? ते 3 वाजता पहाटे. 3 वाजता येतं. बापरे. ठीक आहे मंडळी, बघूया आता पुण्याला भेटू डायरेक्ट. आता मी येताना तुम्ही बघितलं मी खायला सँडविच घेतलंय. घेऊन आलेलो येताना, पण बोललो घेऊन ठेवूया, रेल्वेमधलं कशाला खावा. आपण नेहमी तिथून घेतो, तिथूनच एक सँडविच घेतलेलं. आता खात बसतो थोड्या वेळाने. बघा आता पुन्हा किती वाजता येतं समजेल आपल्याला. तर मंडळी गाडी आता पोचली आहे लोणावळ्याला, लोणावळा स्टेशन आहे. आणि आता वाजलेत बरोबर 11:25. 20 मिनटं गाडी लेट दाखवते लोणावळा. तर मंडळी आपण आता पुणे स्टेशनला पोचलो आहे. पुणे आता इथे गाडी अर्धा ते 5 तास थांबेल बोलतात. तर मंडळी आता गाडी पुण्याला पोचली आहे. 12:05चा टायमिंग होता, आता वाजलेत 12:30. हे बघा 12:05चा टायमिंग होता. पुणा 20 ते 25 मिनटं गाडी लेट आहे. ठीक आहे, आता पुण्यानंतर स्टॉप आहे डायरेक्ट सातारा. 3-3:15चा टायमिंग आहे. ठीक आहे, बघूया झोप नाही लागली तर मी सातारा पण दाखवीन. पण हे पुणे स्टेशन. तर मंडळी गाडी आता जस्ट पुण्यावरून निघाली आहे. हार्डली मधून 5 ते 10 मिनटं थांबली असेल. 10 मिनटं पण नाही, लगेच निघाली. इथे गाडी ॲक्च्युली जास्त वेळ थांबते पण काय समजत नाही. ठीक आहे, 10 ते 10 मिनटं पण नाही झाली, पुण्यावरून निघाली. आणि आता वाजलेत 12:45. आता इथून डायरेक्ट सातारा येणार
3:05चा टायमिंग आहे. सुप्रभात. आपण आता पोचलोय जस्ट कराडला. 4:05चा टाइम होता आणि आता वाजलेत बरोबर 4:25. 15 मिनटं गाडी लेट आहे. ते बघा कराड. आता जस्ट पोचलोय कराड. 4:25. सुप्रभात मंडळी. आता वाजलेत बरोबर 7 आणि आता हातकणंगले स्टेशन गेलं आहे. आता जस्ट मी पण जस्ट उठलो आहे. 10 मिनटं झाली, फ्रेश झालो, चहा घेतला आणि आता नेक्स्ट स्टेशन आहे डायरेक्ट आता कोल्हापूर. 7:20 टायमिंग दिलं आहे. ठीक आहे, बघूया आता किती वाजता पोचते. बरोबर ऑन टाईम आहे गाडी. ठीक आहे, आता उतरल्यावर दाखवतो तुम्हाला. या चहा प्यायला. गुड मॉर्निंग. तर मंडळी सुप्रभात सगळ्यांना. आपण आता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे उतरलो आहे आणि आता वाजलेत बरोबर 7:15. गाडी ऑन टाईम आली आहे. चला, गाडी आता ऑन टाईम आली आहे. आणि थंडीचं म्हणाल तर थंडी एवढी नाही आहे. ठीक आहे, म्हणजे मला वाटलं असेल थंडी भरपूर असेल, पण एवढी थंडी नाही आहे. ठीक आहे, गाडी ऑन टाईम आली. आता बाहेर जाऊ आणि श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथे जाणारी ST किंवा मग आपण वडा पकडूया. चला. मंडळी, आपण आता कोल्हापूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत. पाहू शकता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर. गाडी आपली 5 मिनटं अगोदरच आली. मस्त स्टेशन. आणि असं कसं आपलं कोल्हापूरला आल्यावर जाम भारी वाटतंय. ठीक आहे. तर मंडळी, आपला मुंबई ते कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर हा ट्रेनचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तिकीट किती रुपये होती? परत ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते? कुठे आली? ठाण्यावरून मी पकडली. परत CSTला प्लॅटफॉर्म नंबर 10वर लागलेली. तर ट्रेन आता इथे 5 मिनटं अगोदरच आली. तर आपला हा मुंबई ते कोल्हापूर प्रवास खूप छान झाला. रात्री फक्त थंडी वाजत होती, पण आता इथे कोल्हापूरमध्ये उतरल्यावर मला वाटलं थंडी असेल बऱ्यापैकी, पण काहीच थंडी नाही आहे. फक्त सकाळी ट्रेनमध्ये लागत होती, झोपलेलो तेव्हा. ठीक आहे मंडळी, हा प्रवास माझा खूप छान झाला. आणि हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि माहिती कशी वाटली तर नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर मंडळी, हा व्हिडिओ मी माझा इथे थांबवतो. हा जर व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.